आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बळीराजाची आणि तुमच्या आमच्या सगळ्यांची चिंता थोडीशी वाढवणारी, कारण आता स्कायमेट नंतर हवामान खात्याने देखील अंदाज वर्तवलेला आहे की मुळात केरळमध्येच मॉन्सून उशिरा दाखल होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सून पोहोचायला 12 ते 13 जून ही तारीख उजाडेल। जवळपास आठवडाभर मॉन्सूनला महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी उशीर होणार आहे, अशी माहिती आता हवामान खात्याने देखील दिलेली आहे। तेव्हा स्कायमेट पाठोपाठ आता भारतीय हवामान खात्याने देखील मॉन्सूनला उशीर होणार आहे असा अंदाज वर्तवलाय। पाहूयात या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। राज्यात 5 दिवस उशिरा येणार पाऊस। केरळात 6 जूनला मॉन्सूनचं आगमन। हवामान खात्याने वर्तवला मॉन्सूनचा अंदाज। IMD की स्कायमेट, कुणाचा अंदाज खरा? अर्धा मे महिना संपत आल्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष जून महिन्याकडे लागलंय। दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला मॉन्सून केरळाच्या किनारपट्टीवरती दाखल होतो, मात्र यंदा मॉन्सूनला उशीर होणार असून 6 जूनला तो केरळात दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्रात 12 ते 13 जूनला मॉन्सूनचं आगमन होऊ शकतं असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। सरासरी 10 जून ही मुंबईवर ऑनसेट होतो, त्याच्या आधी तळ कोकणात होतो 7 जूनपर्यंत। तर थोडासा कदाचित अवधी लागू शकेल आहे तळ कोकणामध्ये पोहोचायला। 2015 साल वगळता 2005 सालापासून भारतीय हवामान खात्यानं मॉन्सूनच्या आगमनाविषयी वर्तवलेला अंदाज अचूक ठरला असल्याचा हवामान खात्याचा दावा आहे। एकीकडे हवामान खात्यानं 6 जूनला मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज व्यक्त केलाय, तर दुसरीकडे स्कायमेट 4 जूनचं भाकीत करतंय। त्यामुळे नेमका कुणाचा अंदाज खरा असा प्रश्न आता बळीराजासह सर्वसामान्यांनाही पडलाय। स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।